असेल माफ करा। आता आपण उमराळे वर्सेस YAC बॉईज यांचा सामना बघतील, लवकरच चालू होणार आहे। तो सामना झाल्यानंतर उमराळे वर्सेस सांडोर या टीमचा सामना असेल। YAC बॉईज यांनी फिल्डिंग लावलेली आहे। पंचांना विनंती आहे की त्वरित हा सामना चालू करावा। पुन्हा एकदा तुमचं युवा आघाडी क्रीडा समिती आयोजित युवा चषक 2026 पूर्व 2 यात खूप खूप स्वागत। आजचे हे सामने आजच आपला टूर्नामेंटचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पंचांना व कमिटीला विनंती आहे की त्वरित सामना चालू करून संपवावे। पंचांना विनंती आहे की आपल्या भुईगाव प्रभाग क्रमांक 14च्या आपल्या रणरागिनी नगरसेविका आज आपल्यामध्ये येत आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। अरुणा मॅडम, कृपया तुम्ही स्टेजवरती यायचं आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पती विजयदादा, तुम्हाला विनंती करतो की त्यांनी कृपया दोघांनी स्टेजवरती यायचं आहे। एरिक एक मिनिट थांबा, एक मिनिट कृपया दोघांनी स्टेजवरती यायचं आहे। خوش فصله يا اخي تفوز تفوز والله خوش رقصه يا اخي دوس دوس عندي خوش فصله يا اخي تفوز تفوز والله خوش رقصه عندي لك رقصه قويه يا الحبيب اسمها الصبوحه خطبها نصيب भुईगावच्या प्रभाग क्रमांक 14च्या आमच्या नगरसेविका अरुणा मॅडम आलेल्या आहेत। मॅडम प्लीज 25 प्रभाग क्रमांक 25च्या अरुणा मॅडम इथे आलेल्या आहेत। त्यांचे हस्बंड त्यांच्या सोबत आहेत। गासच्या या पावनभूमी तुमचं स्वागत आहे। कृपया स्थानापन्न व्हा आणि कृपया सामन्याला सुरुवात करा। अंपायर्स, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सामना सुरू करावे। YAC बॉईज मधून संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत एरिक, तसेच उमराळे यामधून बॅटिंगसाठी येत आहेत जुलियन व क्लिफ। पहिला बॉल रोजलिन प्लीज। खूप चांगला तटवलेला होता मिडॉनच्या दिशेने। एरिक टू क्लिफ, दुसरा बॉल अंपायरचा वाईड बॉलचा इशारा। क्लिफ यांचा पॉइंटच्या दिशेने वळवण्याचे एरिक टू क्लिफ, खूप चांगला बॉल, नो प्रॉब्लेम।
जुलियन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न करत आहेत. एरिक टू जुलियन, नो बॉल. अंपायर यांच्याकडून नो बॉलचा इशारा. परत एकदा स्टेप आउट करून खूप चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे जुलियन यांनी आणि 4 रन भेटतील उमराळे अ संघाला. एकूण धाव संख्या झालेली आहे 8. अंपायर यांच्याकडून नो बॉलचा इशारा. जुलियन यांनी फाईन लेगला मारून एक धाव चोरलेली आहे. परत एकदा फुल टॉस बॉल आणि बाबूनी खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. एल्ड्रिक यांनी खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. तसेच आता जुलियन यांनी परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खूप चांगला शॉट मारलेला, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. नो बॉल. अंपायर याचा नो बॉलचा इशारा. एरिक यांची ओव्हर खूप महागडी ठरत आहे संघासाठी. धाव संख्या झालेली आहे 14. परत एकदा फुल टॉस बॉल आणि खूप चांगली फिल्डिंग केलेली, पण बॉल काही हातात राहिला नाही आणि 4 रन भेटतील. पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 18. बॉलर्स नेम पप्पू. स्टीफन. संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत आमचे स्टीफन भाऊजी. स्टीफन टू जुलियन. परत एकदा जुलियन यांनी स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटेल. स्टीफन टू क्लिफ. डेड बॉल. बॅट्समन रेडी नव्हते. लहान मुलांनी कधीपासून इतकी सुंदर फिल्डिंग केलेली आहे. एल्ड्रिच, कीप इट अप. खूप चांगला शॉट मारलेला आहे जुलियन यांनी. हा जोरदार प्रहार होता. एकदम जोरदार फटका होता. ऑफच्या बाहेरचा बॉल त्यांनी स्क्वेअर लेगला मारलेला आहे. खूप अग्रेसिव्ह बॅटिंग करत आहेत जुलियन संघासाठी. परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे आणि मिसफिल्ड झालेली आहे. 4 रन भेटतील. दोन षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 29 रन. संघासाठी शेवटचं ओव्हर घेऊन येत आहेत. 1 मिनिट. बॉलर्स नेम प्लीज. डॉमिनिक. नो बॉल आणि 4 रन. क्लिफ यांनी स्क्वेअर लेगला च्या दिशेने वळवलेला आहे. हा काहीतरी वेगळाच शॉट होता. या शॉटचं नाव मला माहिती नाही, पण 4 रन भेटतील. क्लिफ सुद्धा एक चांगला अग्रेसिव्ह बॅटिंग करत आहेत आणि क्लिफ हे स्टंप आउट झालेले आहेत. खूप चांगला डॉमिनिक यांनी राहिलेल्या 4 बॉलात जर विकेट घेतला तर 100 रुपयाची देणगी भेटेल. सॉरी, नॉट रेडी. डेड बॉल. शेवटचे 4 बॉल राहिलेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 38 रन्स. स्नेडन पुढचे बॅट्समन आहेत. फाईनच्या दिशेने वळवलेला. एकच धाव भेटेल. डॉमिनिक टू जुलियन. जुलियन परत एकदा स्टेप आउट करून
स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न होता, पण एकच धाव भेटेल. बॉल कनेक्ट नाही झाला. डॉमिनिक टू स्नेडन. स्नेडन यांनी स्टेप आउट करून कव्हरच्या दिशेने मारून चौकार घेतलेला आहे. एकूण धाव संख्या झालेली आहे 44. या इनिंगचा शेवटचा बॉल. परत एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण ते स्टंप आउट झालेले आहेत. उमराळे यांनी 44 रन्सचं टार्गेट YAC बॉईज यांच्या समोर ठेवलेलं आहे. बघूया YAC बॉईज काय करणार. अल्फियस, थँक यू सो मच फॉर युअर लवली कॉमेंट्री. आणि आता पहिली इनिंग संपलेली आहे आणि उमराळे बॉईज यांच्या समोर चांगल्याच रनचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे. बघूया आता. ह्यानंतरचा सामना उमराळे ब वर्सेस सांडोर. आणि उमराळे ब या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि डॉमिनिक आता बॅटिंगसाठी उतरलेले आहेत. स्टीफन आणि डॉमिनिक कृपया लक्ष असू द्या. एक मारुती अल्टो कार रस्त्यामध्ये उभी आहे. चांगलीच अशी चोरटी धाव डॉमिनिकने काढलेली आहे. आणि 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 2. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा डायरेक्ट सेमीच्या बाहेर गेला आणि हा गडी बाद झालेला आहे. पुढील खेळाडू सॅम. बघत तो आपल्या संघासाठी काय जादू दाखवतो. चांगला तटवलेला आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव घेण्यामध्ये YAC संघ यशस्वी झालेला आहे. वाईड बॉल, अतिरिक्त धाव आणि धाव संख्या झालेली आहे 4. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलीच फिल्डिंग सुजित करून कदाचित हा रनआउट झाला असता.
पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 5. आणि विजयासाठी 2 षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता. आणि हा बॉल पूर्णपणे मिस झालेला आहे. जोरदार असं अपील, परंतु पंच नाखुश आणि नॉट आउट त्यांनी असा डिसिजन दिलेला आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. अजून एक व्हाईट बॉल. चांगला असा कव्हर ड्राईव्ह, चांगला शॉट तटवलेला आहे आणि ह्या चौकाराची ह्या संघाला फार आवश्यकता होती. अजून एक व्हाईट बॉल आणि असे अतिरिक्त अशा धावांचा जणू पाऊसच पडत आहे. धावसंख्या झालेली आहे 16 आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आठ चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. आणि हा विकेट. आणि डॉमिनिक सोबत देण्यासाठी आलेला आहे बावतीस. हा नावाजलेला खेळाडू आणि कदाचित तो त्यांच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. त्याचा रेकॉर्ड आहे, त्याने मागच्या महिन्यात एका ठिकाणी 6 बॉलात 7 चौकार मारले होते. बघूया तो आज जादू दाखवतो का. पुढील गोलंदाज जुलियन. आणि बावतीचा विकेट गार पडल्यानंतर 6 फूट 7 इंचाचे
उंच असे आमचे सीमा आता हा बॉल पंचांनी नो म्हणून घोषित केला आहे. पुढील बॅट्समन जोरदार प्रहार, परंतु हा विकेट पडला आहे. आणि ह्या प्रकारे उमराळे अ संघाने हा घणघणीत विजय मिळवलेला आहे. मी त्या संघाचे अभिनंदन करतो आणि कमिटीच्या मेंबर्सला विनंती आहे की पुढील सामना अतिशय लवकरात लवकर चालू करावा ही आपणास विनंती.